त्या पॅटर्नचा आपण अभ्यास करायचा आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना तो या पद्धतीने करायचा. त्या प्रश्नाचं अॅनालिसिस करायचं, म्हणजे मग आपल्याला ते जास्त सोपं होतं. क्लुप्ती आणि सूत्रेमध्ये भाग 5वा. या सिरीजमध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी संबंधित गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर आधारित जे प्रश्न असतात त्याच्यावर काही क्लुप्त्या शोधू शकतो आपण, जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरं पटपट कशी मिळवता येईल त्याचा आपल्याला सराव व्हावा, किंवा त्याच्यासाठी काही ट्रिक्स आपण वापरू शकतो का, तर तशा काही ट्रिक्स आपण ह्या सिरीजमध्ये घेतोय. याच्या अगोदर 4 भाग आपण क्लुप्ती आणि सूत्रे या सिरीजमध्ये केलेले आहेत. आजचा हा 5वा भाग. आजच्या भागामध्ये आपण संख्या मालिकेवर जे प्रश्न असतात, एक विशिष्ट प्रकारचा प्रश्न असतो की त्या एखादी संख्या मालिका आपल्याला दिलेली असते आणि त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा हा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नामध्ये ठराविक पद्धतीचेच पॅटर्न असतात, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर पाहायला मिळते. पण जर आपण त्या सर्व प्रश्नांचा विचार केला तर ठराविकच त्याच्यामध्ये काही पॅटर्न आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजेत. म्हणजे एक पॅटर्न आपण जर लक्षात घेतला तर त्याच्या आजूबाजूला असणारे आणखी 10, 12, 15, 20 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तो मुख्य जो पॅटर्न आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा. तर आजच्या सिरीजमध्ये तेच आपण बघूया की किती पद्धतीनं त्या घटकावर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचा आपण इथं अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याशिवाय सुद्धा काही पॅटर्न असू शकतील, त्याच्यासाठी आणखी जास्त अभ्यास करावा लागेल. पण या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त तशा पद्धतीचे पॅटर्न पाहायचा प्रयत्न करूया. तर हा एक प्रश्न असेल समजा, ज्याच्यामध्ये संख्या 17, 25, 33, 41, 49 आणि प्रश्नचिन्ह. अर्थात या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल त्याच्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील, त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा. आपण इथं पर्याय घेत नाही आहोत, कारण आपल्याला तो प्रश्न प्रकार समजून घ्यायचा आहे की त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा पॅटर्न वापरलेला आहे ते फक्त लक्षात घ्यायचंय. मग ह्याच्या पद्धतीनं किंवा ह्या सारखा असणारा दुसरा एखादा प्रश्न जरी विचारला तरी त्याचं उत्तर आपण मिळवू शकतो. तर इथे एक हा प्रश्न प्रकार पहिला. एक आपण निरीक्षण करायचं, कुठलीही संख्या मालिका दिलेली असू दे त्याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या एकतर ठराविक क्रमानं वाढत जातील किंवा कमी होत जातील, तर तो पॅटर्न बघायचा. इथं संख्या क्रमानं वाढत जात आहेत. मग प्रत्येक 2 संख्यामध्ये, क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांच्या मध्ये संबंध काय बघूया, म्हणजे त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे. तर 17 आणि 8 25 आहे, 25 अधिक 8 33 आहे, 33 अधिक 8 41, 41 अधिक 8 49. याचा अर्थ पुढची संख्या मागच्या संख्येपेक्षा 8 ने जास्त आहे. मग ते लॉजिक इथं वापरून आपण ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल ते तर काढू शकतो. 49 अधिक 8 ते उत्तर आपल्याला मिळेल. तर हा मुख्य पॅटर्न. आता हा एक पॅटर्न अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये संख्या क्रमानं वाढत जातात. मग परीक्षेमध्ये 8नच वाढत जाणारी संख्या येईल का, किंवा 17नच सुरू होणारी संख्या मालिका देईल का? नाही. कदाचित पुढची एखादी संख्या मालिका अशी असेल ज्याच्यामध्ये संख्या 2 न वाढत जात आहेत, किंवा 9 न वाढत जात आहेत, किंवा 15 न वाढत जात आहेत, किंवा सुरुवातच 111 पासून केली जाईल आणि त्याच्या पुढे मग ती सिरीज दिली जाईल. आपल्याला लक्षात हे घ्यायचं आहे की पॅटर्न कसा असू शकतो. तर हा पहिला पॅटर्न, ज्याच्यामध्ये पुढची संख्या मागच्या संख्येपेक्षा एका ठराविक संख्येनं जास्त असू शकते. तर हा एक पहिला पॅटर्न. आता ह्याच्यामध्येच थोडासा बदल करून आणखी एक प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे समजा हीच संख्या मालिका, ह्याचीच सुरुवात आपण घेतली 17, पुढची संख्या घेतली समजा 19, त्याच्या पुढची 22, त्याच्या पुढं 26, त्याच्या पुढं 31 आणि प्रश्नचिन्ह. ह्या संख्या सुद्धा क्रमानं वाढत जातात. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय, तर इथं क्रमानं वाढत जातात म्हणजे प्रत्येक 2 संख्यांमधला आपण फरक बघायचा. 17 अधिक 2 19, 19 अधिक 3 22, 22 अधिक 4 26, 26 अधिक 5 31. मग हा संबंध आपल्याला लगेच लक्षात येईल की संख्यांमधला जो फरक आहे तो एक वाढत जातोय. म्हणजे पहिला फरक होता 2 3 4 5, याचा अर्थ 31 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या याच्यामध्ये फरक असला पाहिजे 6. तर असा सुद्धा पॅटर्न असू शकतो. या पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणजे थोडासा याच्यामध्ये बदल, प्रत्येक वेळेला 2 क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये फरक जो आहे तो समानच असेल असं नाही, तो काही वेळेला एक वाढत जाईल किंवा 2-2 न वाढत जाईल. तर तशा पद्धतीने सुद्धा तो प्रश्न असू शकतो. तर हा एक पॅटर्न. आता ह्याच्या पुढचा आणखी एक पॅटर्न आपण बघू. ही पुढची संख्या मालिका, ज्याच्यामध्ये संख्या दिली 84, 70, 58, 48. ह्या प्रश्न प्रकारासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, सर्वात अगोदर जी कुठली संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे त्यामधल्या संख्यांचं निरीक्षण करायचं. ही संख्या मालिका जर आपण पाहिली तर ह्या संख्या क्रमानं कमी कमी होत जातात. जर आपण डावीकडून सुरुवात केली, 84, 70, 58, 48 क्रमानं संख्या कमी होतात. मग या दोन्ही मधला फरक आपण बघूया. 84 मधून 14 वजा केले तर 70 मिळतील, 70 मधून 12 वजा केले तर 58 मिळतील, 58 मधून 10 वजा केले तर 48 मिळतील. म्हणजे जो फरक आहे तो पुन्हा 2-2 न कमी होत जातोय. मग
48 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या यांच्यामधला फरक किती असला पाहिजे, तर -8 असला पाहिजे. म्हणजे 48 मधून 8 वजा केल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने सुद्धा एखादा पॅटर्न असू शकतो. ह्याच्या अगोदर जो प्रश्न प्रकार आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये संख्या क्रमाक्रमानं वाढत जात होत्या किंवा त्या कुठल्याही दोन संख्यांमधला फरक समान होता. इथं संख्या क्रमानं कमी कमी होत जाऊ शकतात. असा सुद्धा एखादा पॅटर्न असू शकतो. ह्याच्या अगोदर ज्या दोन संख्या मालिका पाहिल्या त्याच्यामध्ये संख्या क्रमाक्रमानं वाढत जात होत्या. आता त्याच्याशीच रिलेटेड थोडासा आणखी एक वेगळा प्रकार असू शकतो. म्हणजे याच्या आधीच्या प्रश्नांच्या मध्ये आपण जी संख्या मालिका पाहिली त्याच्यामध्ये एकतर बेरीज होती किंवा वजाबाकी होती. म्हणजे संख्या एकतर क्रमानं वाढत जात होत्या किंवा कमी होत जात होत्या. म्हणजे त्यांच्यामधला फरक जो आहे त्यांच्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न होता. तोच पॅटर्न गुणाकाराशी संबंधित सुद्धा असू शकतो, जसा की ह्या संख्या मालिकेमध्ये. म्हणजे 2 आणि 4 मध्ये संबंध काय, तर 2 अधिक 2 4 आहे आणि 4 अधिक 8 12 आहे. त्यामुळे इथं तसा काही संबंध आपल्याला बेरजेचा दिसत नाही. मग इथं गुणाकाराचा संबंध असा आहे की 2 ची दुप्पट 4 आहे, 4 ची तिप्पट 12 आहे, 12 ची 4 पट 48 आहे. मग आपल्या लक्षात येईल की पुढची संख्या मागच्या संख्यापेक्षा एक एक पटीनं वाढत जाते. म्हणजे दुप्पट, तिप्पट, 4 पट. याचा अर्थ 48 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या याच्यामध्ये संबंध असला पाहिजे 5 पटीचा. म्हणजे 48 ची 5 पट केली तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला मिळेल. तर असा एक पॅटर्न असू शकतो बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराशी संबंधित. मग आता इथं जी पट आहे ती 2, 3, 4, 5 अशा पटीने वाढत गेली. कदाचित ती पट 2, 4, 6, 8 अशी सुद्धा असू शकते किंवा 1, 3, 5, 7 अशा पटीत सुद्धा संख्या वाढत जाऊ शकतात. तशा पद्धतीने सुद्धा वेगळा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. म्हणजे एक पॅटर्न लक्षात ठेवला आपल्याला तर लक्षात येईल की अशा पद्धतीचे कितीतरी प्रश्न तयार करता येऊ शकतात. त्यासाठी महत्वाचं आहे आपण ते पॅटर्न लक्षात घेणं. कारण उदाहरणं तशी तुम्हाला शेकडो, हजारो मिळतील, पण त्याच्या मागं जो पॅटर्न आहे तो ठराविकच पॅटर्न असतात. तर त्या पॅटर्नचा आपण अभ्यास करायचा आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा किंवा अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करत असताना तो या पद्धतीने करायचा. त्या प्रश्नाचं अॅनालिसिस करायचं, म्हणजे मग आपल्याला ते जास्त सोपं होतं. हा पुढचा आणखी एक प्रश्न प्रकार, आणखी एक पॅटर्न असा की ह्या संख्या पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल की ह्या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. म्हणजे 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा 36, 7चा वर्ग 49, 8चा 64. याचा अर्थ प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 9चा वर्ग असणार. तर ह्या पद्धतीनं क्रमानं असणाऱ्या वर्गसंख्या असा सुद्धा पॅटर्न एखाद्या संख्या मालिकेमध्ये असू शकतो. ह्याच्यामध्ये थोडासा बदल करून असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की फक्त क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा वर्ग असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. उदाहरणार्थ 16, 36, 64, 100 प्रश्नचिन्ह. याचं जर निरीक्षण केलं तर 16, 36, 64, 100 हे 4, 6, 8, 10 म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचे वर्ग आहेत. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 10 नंतर येणारी समसंख्या त्याचा वर्ग असला पाहिजे. जो संबंध या समसंख्यांच्या बाबतीत घेतलाय तसाच विषम संख्यांच्या बाबतीत सुद्धा असू शकतो. म्हणजे क्रमाने येणाऱ्या विषम संख्या ज्या आहेत त्यांचे वर्ग, म्हणजे 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81, या पद्धतीने सुद्धा एखादी संख्या मालिका असू शकते. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की पूर्ण वर्ग पाहिल्याबरोबर, ह्या संख्या पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे पूर्ण वर्ग आहेत. फक्त आपल्याला निश्चित एवढंच करायचं की ती कुणाचे पूर्ण वर्ग आहेत. सलग येणाऱ्या संख्यांचे आहेत, फक्त सलग येणाऱ्या समसंख्यांचे आहेत, की सलग येणाऱ्या विषम संख्यांचे आहेत. म्हणजे मग आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं जास्त सोपं होतं. आता जो संबंध वर्गांच्या बाबतीत तोच घनाच्या बाबतीत. म्हणजे ही संख्या मालिका जर पाहिली आपण तर त्याच्या आपल्याला लक्षात येईल की हे सर्व पूर्ण घन संख्या आहेत. म्हणजे 1चा घन 1 आहे, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सलग येणारी 5वी संख्या त्याचा घन असला पाहिजे. तर असा संबंध असू शकतो. जसं पूर्ण वर्गाच्या बाबतीत आपण सम आणि विषम संख्यांचे वर्ग आपण पाहिले, तसेच घनाच्या बाबतीत सुद्धा तशी एखादी सिरीज असू शकते. म्हणजे एखाद्या प्रश्न मालिकेमध्ये किंवा एखाद्या संख्या मालिकेमध्ये फक्त समसंख्या त्यांचे घन विचारले जाईल आणि सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह असेल, किंवा फक्त विषम संख्या त्यांचे घन आणि सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह. तर तसा पॅटर्न सुद्धा असू शकतो. त्यामुळे हा एक पॅटर्न पुढचा घनांच्यावर आधारित. आता हा आणखी एक प्रश्न प्रकार जो वर्गाशी संबंधित आहे. म्हणजे ह्या संख्या मालिकेमध्ये कुठल्याही दोन संख्यांच्या मध्ये बेरजेचा किंवा गुणाकाराचा संबंध नाही. पूर्ण वर्ग किंवा पूर्ण घन संख्या आहेत का, तर तसंही नाही. पण इथं एक पॅटर्न आपल्याला एक लक्षात ठेवायचं की एखादी पूर्ण वर्ग संख्या किंवा पूर्ण घन संख्या त्या संख्येमध्ये दुसरी एखादी संख्या मिळवून एखादी संख्या मालिका तयार होऊ शकते. तर तशा पद्धतीने सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे. जसं की ह्या प्रश्नात आहे 3 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 1चा वर्ग अधिक 2. 1चा वर्ग 1 अधिक 2 म्हणजेच 3. पुढची संख्या नैसर्गिक संख्या 2
त्याचा वर्ग अधिक 2, 2चा वर्ग 4 अधिक 2 6. त्याच पद्धतीने इथं सुद्धा 3चा वर्ग अधिक 2, 3चा वर्ग 9 अधिक 2 11. पुढं 4चा वर्ग अधिक 2, 4चा वर्ग 16 अधिक 2 18. म्हणजे इथं हा पॅटर्न आपल्याला मिळतो, नैसर्गिक संख्येचा वर्ग अधिक 2. त्या लॉजिकनुसार पुढची वर्गसंख्या 5, 5चा वर्ग अधिक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर असा एखादा पॅटर्न असू शकतो. आता ह्या प्रश्नामध्ये सुरुवात 1 पासूनच होईल असं नाही, मधूनच कुठल्या तरी एखाद्या संख्येपासून सुरुवात केली जाऊ शकते आणि नंतर क्रमाने येणाऱ्या संख्या असू शकतात. म्हणजे पॅटर्न एक लक्षात घेतला की त्याच्यावर प्रश्न बऱ्याच प्रकारचे तयार करता येऊ शकतात. इथं प्रत्येक वेळेला 2 मिळवले तर त्याच्याऐवजी 4 मिळवलेले असू शकतात, 5 मिळवलेले असू शकतात, किंवा असंही असू शकतं 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 2, 3चा वर्ग अधिक 3, 4चा वर्ग अधिक 4 असा सुद्धा पॅटर्न असू शकतो. त्यामुळे हा मुख्य पॅटर्न आपण लक्षात ठेवायचा. मग त्याच्याशी मिळते जुळते असे कितीतरी पर्याय आपल्या समोर असतात, कितीतरी पद्धतीने प्रश्न तयार केला जाऊ शकतो. फक्त बेरजेच नाही, कदाचित वजाबाकी सुद्धा असू शकते. म्हणजे 1चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग वजा 2, 3चा वर्ग वजा 3 अशा पद्धतीने एखादा पॅटर्न असू शकतो. तर हे सगळं आपल्याला लक्षात येईल जर आपल्याकडे मुख्य पॅटर्न आपल्या लक्षात असेल तर हा आणखी एक पॅटर्न. आणखी एक पॅटर्न आपण बघूया ज्याच्यामध्ये ही संख्या मालिका दिली, सगळ्यात शेवटी 2 प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे पर्याय सुद्धा 2 असणार आहेत. प्रत्येक पर्यायासाठी 2-2 उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली असतील. आणि ह्या संख्या मालिकेचं निरीक्षण केल्याबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की 30 नंतर 75 आहे, पुन्हा 36 आहे, 36 नंतर पुन्हा 69, पुन्हा 42. म्हणजे संख्या एकदा वाढते एकदा कमी होते. असा पॅटर्न असेल तर लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की ह्या संख्या मालिकेमध्ये ज्या अल्टरनेट येणाऱ्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. म्हणजे 30 आणि 36, 75 सोडून 36 आणि 42 याच्यामध्ये संबंध आपण शोधायचा. मग 30 आणि 36 6 वाढते संख्या, 36 आणि 6 42. त्या लॉजिकनुसार 42 अधिक 6 ह्या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे 48. तर असा अल्टरनेट संबंध तिथं असू शकतो. आणि दुसरी जोडी आहे अल्टरनेट संख्यांची 75 69, 69 63. तर 75 मधून 6 वजा केले तर 69 मिळतील, 69 मधून पुन्हा 6 वजा केले तर 63 मिळतील. मग त्या लॉजिकनुसार एक संख्या सोडून म्हणजे पहिलं प्रश्नचिन्ह सोडून दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळवायला 63 मधून 6 वजा करायचे, आपल्याला उत्तर मिळणार. तर 2 प्रश्नचिन्ह असतील किंवा अशा पद्धतीनं संख्या वाढतायत कमी होत आहेत असा जर पॅटर्न असेल तर आपण या पद्धतीनं पहिल्यांदा विचार करायचा की ह्याच्यामध्ये अल्टरनेट ज्या संख्या आहेत त्याच्यापासून जी सिरीज तयार होते त्याच्यामध्ये काही संबंध आहे का. तर हा एक पॅटर्न असा असू शकतो ज्याच्यामध्ये अल्टरनेट संख्यांचा विचार करून सुद्धा आपल्याला उत्तर मिळवावं लागतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न प्रकार पाहिलेत, जे पॅटर्न पाहिलेत, एवढेच पॅटर्न आहेत का? नाही, असे खूपसे पॅटर्न आहेत. आपला हा व्हिडिओ बनवण्याचा किंवा ही सिरीज बनवण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला अभ्यास कसा करायचा ते कळावं. म्हणजे संख्या मालिका हा जो प्रश्न प्रकार आहे तर त्याच्यावर विचार कशा पद्धतीने करायचा ते महत्वाचं आहे. अशी किती उदाहरणं आपण सोडवून घेतोय किंवा किती उदाहरणं आपण सोडवतोय त्याच्यापेक्षा सुद्धा तो पॅटर्न कळणं महत्वाचं आहे. तर असे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा. जिथून कुठून तुम्ही अभ्यास कराल, कुठल्याही पुस्तकाचा अभ्यास कराल, कुठल्याही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये हे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करा. कारण परीक्षेला अल्टिमेटली तेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला उपयोगी पडणार असतं. कारण असे कितीही प्रश्न जरी सोडवले तर त्यामधला प्रश्न परीक्षेला प्रश्नपत्रिकेमध्ये नसणार आहे. मग आपल्याला परीक्षेची तयारी करताना काय करायचं तर असे जास्तीत जास्त पॅटर्न पाहून ठेवायचे, त्यांचा सराव करायचा आहे, तर आपल्याला अल्टिमेटली परीक्षेमध्ये जाऊन त्याचा फायदा होतो. तर हे आपल्याला प्रश्न किती सोडवतो हा ह्या व्हिडिओचा उद्देश नाही किंवा ह्या सिरीजचा उद्देश नाही. या सिरीजमध्ये आपण अभ्यास कसा करायचा, त्या प्रश्न प्रकाराचं विश्लेषण कसं करायचं त्याच्यासाठी ही सिरीज आहे. आणि प्रश्न प्रकार जर पाहिजे असतील ह्या संख्या मालिकेवर आधारित जे काही वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये सहसंबंध आहे किंवा वेगळा घटक ओळख आहे किंवा ह्या पद्धतीचा एखादा प्रश्न आहे तर त्याच्यासाठी बरेचसे व्हिडिओ आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देतोय प्लेलिस्टची, स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी आणि स्पर्धा परीक्षा गणित. त्याच्यामध्ये तुम्हाला असे 200-300 व्हिडिओ पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची सोप्या पद्धतीनं ते सुद्धा दिलेले आहे, ते चेकआउट करा. तर ह्या आजच्या भागामध्ये क्लृप्ती आणि सूत्रेमध्ये संख्या मालिका होती. पुढच्या भागामध्ये आणखी एखादा विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.